मेनोपॉज बद्दल नेमकं काय सांगाल? मेनोपॉजची सुरुवात कधी होते, कोणत्या वयोगटात होते आणि नेमके त्याचे सिम्पटम्स काय असतात? सो मेनोपॉज ही काही व्याधी नाही आहे. आपण ह्याला कसं म्हणतो की हा एक टप्पा आहे आयुष्यातला. तो प्रत्येक स्त्रीला फेस करावा लागणार आहे. सो तेव्हा इस्ट्रोजेन हे जे हॉर्मोन आहे ते आपल्या शरीरातून हळूहळू कमी व्हायला लागतं आणि मग हळूहळू ज्या काही ओव्हरीज आहेत त्या सुद्धा हळूहळू श्रिंक व्हायला लागलेल्या असतात आणि म्हणून मग आपल्याला तेव्हा स्त्रियांमध्ये काय दिसून येतं तर हार्टबीट्स खूप जास्त पाल्पिटेशन व्हायला लागलेलं असतं स्त्रियांना. त्याचबरोबर स्त्रियांमध्ये हॉट फ्लशेस किंवा मूड स्विंग्स म्हणजे एकदम आनंदी आहेत किंवा एकदम दुःखी आहेत म्हणजे असं ते स्त्रियांमध्ये दिसायला लागतं आणि तेव्हा त्यांना ऑस्टिओ आर्थरायटिस होण्याचे सगळ्यात जास्त चान्सेस असतात. सो तेव्हा त्यांना बॉडी पेन, जॉईंट पेन्स हे सगळ्यात जास्त प्रमाणात दिसायला म्हणजे लागतं. वात आपण म्हणू शकतो तो वाढायला लागतो. की मेनोपॉजचं जे काही वय आहे ते बघायला गेलं तर 45 to 50 या एज मध्ये कुठेतरी त्यांना मेनोपॉज हा चालू झालेला असतो. जेव्हा पाळी ही अनियमित व्हायला लागलेली असते आणि ती नैसर्गिकरित्याच थांबली पाहिजे. म्हणजे तेव्हा आम्ही त्यांना सांगत नाही की तरी तुमची पाळी नीट यायला पाहिजे, तरीही तुम्हाला ती 28 दिवसांनीच यायला पाहिजे. तेव्हा समीकरणं सगळी बदलायला लागतात आणि त्याच्यामध्ये आपण त्यांना सांगतो की त्यांच्या परिवाराने सुद्धा त्यांना समजून त्या काळात घेणं खूप गरज आहे. कारण का त्या काळात त्यांची जी मानसिक अवस्था किंवा शारीरिक अवस्था जी असते ही खूप वेगळी असते. सो तेव्हा त्यांना स्ट्रेस येणं, चिडचिड होणं, रागवणं हे खूप जास्त प्रमाणात बघायला मिळतं आणि तेव्हा आम्ही नवऱ्यांना सांगून ठेवलेलं असतं की हा राग मे बी तुमच्यावरच सगळ्यात जास्त निघणार आहे. सो तेव्हा तुम्ही त्यांना समजून घ्या.